नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ बघा. चालय कालवण करायला. काय करायचं, जेवढे शेंग करते बघा बघा. कढई काळी मीठ होते, पण आता काय करायचं, गॅस संपला, पूर्ण संपला म्हणजे होतोय का नाही चहा सकाळचा एका टायमिंगचं काम आहे. म्हणलं आता गॅस पिठू काय चुलत पिठू करावं. मग डब्याला करायची शेंग. लय मिरची बी चालत नाही तिखट, मग हळद आणि मीठ टाकले आपलं आधी. थोडं पाणी आणि मिठात जरा वापरून दिली बघा शेंग. आणि म्हणतात टाका गेलं दूध घालायला. आता आले की पुरीला चल म्हणतात, तर माहिती चपाती होती का नाही काय माहिती. नाही आधी मला घालायचे. हा मला घाल. हे डबा बघा, दीदीचा डबा हे दीदी आणून ठेवला आहे. नुसतं आता आणून ठेवून काय करायचं, त्याच्यात भरायची चपाती करायची आहे, कालवून करायचं. गॅसवर तिथले तिथं असल्यावर करतोय माणूस. तरी पोरांनी आणून लागितलं बरं का, सगळा पसारा आणून दिला पोरांनी मला. पीठ मळलं अगोदर तिथं बसून बघा. इथं एवढंच आता पीठ आहे, मळून घेतलं. चपात्या करायच्या, ते भाकरी करायचे, ते अजून दिराला डबा द्यायचा आहे तिकडं. पप्पा गेलं. पप्पा कवा 7लाच. हो आज जसं बी लवकर आला. जावा करा, जावा की आंघोळ. ती नाही आंघोळ केली का तू? का तशीच बसती का? 11 वाजता कधी. तुमचा झाला का नाही चहा पाणी नाश्ता? कोणाचं काय झालं सांगा. आमच्यात नाश्ता नसतो, आमच्यात हे असं डायरेक्ट जेवण लागतं 10ला. पुरीचा नाही टायमिंगला डबा झाला आणि ह्यांनी आल्या दिला, तर ह्यांनी जेवाय बसतात त्या पुरीला घालवायला. काय करते? घेवडे शेंग नाही आवडत. मिठाचं कर. मिठाची चांगलं लागते का घेवडे शेंग? हा डबेला कर. चिंबली तर काय करायचं, चिंबली कर. हो थांबी तिकडले कर. होय ना. परत हे आता पोळांचं काढते, परत चटणी टाकते. एवढं मीठ याचं खाय नाही की आमच्या सकाळ. या पोळांसाठी बघा जरा मिठाचं काढावं लागतं. किती पाणी आहे मी बाटल्या मागं बाटल्या घेऊन येता या. बाटली चिमडी म्हणून घेऊन आलाय बे. एवढी चिंबूस तर काय झोपला होता काय? आता ह्याचा चेप काढावं लागतं. आमच्या बापूला बाटली सकत नाही, काय करायचं. असल्या बाटल्या घेऊन फिरतोय आमचं बा. असल्या बाटल्या आणते ते का पोरं शाळेत? आणतीच की. आणते ते का? आमच्या घरात बापूच आमचा तेवढा घेऊन. तसली नाही ती पांढरी आणते. बापू पुढच्या वर्षी पहिलीला गेले का नाही, तुला नवीन बाटली घेऊन येते. हो या वर्षी एवढीच वापरायची. कधी जायचं कधी राहायचं. राहतो का जातो शाळेत? नीट हात कर. आज चुलताने लवकर आंघोळ केली की चुलत्यानं गार पाणी चालू केलं की लगेच हाका मारलेल्या गुड्डीला आणि बापूला. दोघं उठून आपलं आपलं टावेल कापडं घेऊन लय पोरं स्वच्छ आहे बरं का आमची. टापटिपीत अजून दात घासणार. ही म्हणणार बापू असं कर, ही म्हणणार गुड्डी असं कर. बापूची काहीच कुठे दिसली. तेल लावून नाही बापू वाटतं. लावलं का? केस वाढले कटिंग करायला न्यावं लागतं. आता नाही जुटा बांधू आपण तुझं. सर म्हणतो तर कापाची का झट म्हणतो. टीचर म्हणते ते नाही लय वाढले नाही पूर्वी. जाळ चांगला लागला बघा. आता असं स्वयंपाक म्हणल्यावर हवं किती होईल. जाळ लागल्यावर नाही काय वाटत, पण जाळ लागला.
आली शिजत. आ कोण उचलतं? अरे देवा, दोन्ही बोलताना काय घालून बसले. ही बापूची बाटलीचा चेप काढला आणि तशीच बाटली तरी म्हणलं मिस्टेक काय झालं माझ्या. काढायचं चित्र काढ, नाही तर रांगोळ काढ त्याच्यावर. तुम्ही काय केला स्वयंपाक? कशाची भाजी केली? वांग्याची का बटाटो का कसलं वेगळं? कोणी पनीर केलं? आम्हाला पनीर आवडत नाही. करायला गेल्यावर सगळं येतं पण पनीर आवडत नाही. कळलं? मला अगं हिनं दगड मांडून कसं घर बांधते. वापरली बघा उशीची. पाणी आतून बसायचं, खालनं लागायचं. आतलं घ्या पाणी. कुठ भरून कुठून ठेवलंय. ए तुमचा डबा आणा, त्यात भाजी काढती. मी वाटीत काढते. हे एवढं सपक आमच्यात खाणार नाही. ते पोरांसाठी उगा. दिदाचा मेकअप झाला. का झालं? एवढंच तोंड करून आले होत या. मम्मीने मारलं का? आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कुठं परतलं. ठीक आहे. शेंग झाली आता. शेंग कुठल्या डब्यात भरायचे? ओके.